पंत चावडीपुढे आले तेव्हा रावसाहेब पाटील त्यांना पाय पसरून बसलेला दिसला. त्याचे सगळे दात पडल्यामुळे तो सारखा रक्ताच्या चुळा टाकत होता. पंतांना पाहताच विवळत तो म्हणाला, बघा ही माझी काय अवस्था झाली आहे. मला मांगाने मारलंय. पंत म्हणाले, मला समजले आहे सगळे. आता शांत रहा. उद्या बघू काय करायचे ते. पाटील ओरडतच उठला आणि म्हणाला, उद्या काय बघायचे? माझे पडलेले दात उद्या उगवणार आहेत का? आम्ही गप्प बसणार नाही. आम्ही आत्ताच जाऊन मांगांची कत्तल करणार आणि त्यांची खोपटं पेटवून देणार. पंत करड्या आवाजात म्हणाले, पाटील तुम्ही खूपच उतावळे आहात. हजेरी घेताना घरातून नको बाहेर येऊनच दे असे म्हणून तुम्ही फकीराला डिवचले आणि आता वर त्यांची खोपटं जळण्याची भाषा करत आहात. तुम्हाला जे काही करायचे आहे ते करा. मी काही तुम्हाला अडवणार नाही. कारण फकीराने केव्हाच गाव सोडलाय. एकही करता मांग घरात नाहीये. जा आता आणि पेटवा त्यांची घरं. पण या गावासाठी माळावर शिर देणाऱ्याची औलाद दुबळी नाहीये हे लक्षात ठेवा. फकीरा शांत बसणार नाही. त्याचे घर पेटवा आणि मग तुमचे विझवण्यासाठी पाणी आणून ठेवा. पंतांच्या बोलण्याने वातावरण तापले. ऐकणारे गांगरून गेले. पण पाटील धीर करून बोलला, येऊ दे त्याला आणि पेटवू दे माझा वाडा. यावर पंतांनी दोन्ही कानावर हात ठेवून पाटलाला बजावले, ठीक आहे. मग आता जे जे पुढे होईल त्याचे परिणाम भोगायला तयार राहा.